हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण बनवूयात झटपट अशी कढी. ताकापासून मी ही कढी बनवत आहे. तर तुम्ही पाहू शकता यासाठी लागणार साहित्य मी इथे घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताक, थोडंसं बेसन आणि हळद, मीठ, तेल आणि जिरे आणि मोहरी. जिरे जे आहे ते मी मिरचीमध्ये कुटून घेतलं आहे आणि मोहरी घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, लसूण देखील घेतला आहे. संपूर्ण जर तुम्हाला पाहिजे असेल साहित्य तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसं आता इथे आपण काय करायचं, ताक जे आहे ना त्यामध्ये 2.5 चमचे बेसन घालून घ्यायचं आणि त्यात थोडीशी हळद आणि मीठ देखील त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. त्यासाठी अगदी असं फास्ट असं मिक्स करायचं आहे. आणि असं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी त्याप्रमाणे अशा गाठी वगैरे फोडायच्या आणि छान असं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. फास्ट केल्यामुळं तुम्ही हे हवं तर मिक्सरला देखील काढू शकता. मिक्सरमध्ये देखील तुम्ही याला बारीक करू शकता. मिक्सरमध्ये देखील छान होईल हे. पण मला मिक्सरची गरज नाही वाटली म्हणून मी असं चमच्याने ढवळलं थोडंसं, तर ते छान त्याच्या गठुळ्या वगैरे फुटल्या आणि ते मिक्स झालं देखील. तर आता फोडणी टाकूया. तर त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर, त्यामध्ये टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल छान गरम झाल्यावर मग यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि लगेच मोहरी देखील घालायची आहे आणि छान असं हे मिक्स झालं, एकजीव झालं की यामध्ये घालायचं आहे लसूण छान असा बारीक कापून घालायचा आहे किंवा तुम्ही तोही ठेचून घालू शकता. आणि लसूण घातल्यानंतर लगेच 1 सेकंदात लगेच मिरची आणि जिरे देखील घालायचे आहेत. मिरची आणि जिरे कुटून घेतले आहेत, ठेचून घेतले आहेत. तर ते देखील तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता. आणि आता हे छान असं परतवून द्यायचं आहे 2 मिनिटं. छान मीडियम गॅसवर हे परतायचं आहे, जास्त फुल गॅसवर नाही परतायचं, नाहीतर हे करपून जाईल. त्यामुळं मीडियम गॅसवरच हे परतायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे छान असं परतवून घ्यायचं आणि मग लगेच हे परतलं की यामध्ये आपण जे ताक आहे त्यामध्ये बेसन वगैरे मिक्स केलेलं जे ताक आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे जास्त घट्ट आहे त्यामुळं आपल्याला यामध्ये पाणी देखील घालायचं आहे. तुमचं ताक जर आंबट नसेल तर तुम्ही ताकच जास्त घाला, पाण्याचा वापर नका करू. पण माझं जे ताक आहे ते आंबट होतं त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर ताक आंबट नसेल तर तुम्ही नका घालू. आणि कढी हे बेसन घालण्याची जी पद्धत आहे ना तर ती काय आहे, तर कढी फुटू नये म्हणून आपण बेसन घालायचं आहे. गुठळ्या तर आहेच पण कढी फुटू नये. काही लोकांची नाही का कढी फाटली जाते, तर ती फाटू नये म्हणून आपण बेसन घातलेलं आहे. तर आता आणि दुसरी स्टेप म्हणजे कढी फुटू नये यासाठी दुसरी स्टेप म्हणजे कढीला उकळी येऊ द्यायची नाही आहे. खळखळ जर उकळी आली तर ती देखील कढी फाटू शकते. तर कढी फाटू नये म्हणून सतत असं ढवळत राहायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी याला आता हे मीडियम गॅस करायचा आहे आणि सतत असं याला ढवळत राहायचं आहे. यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही आहे. आपण मिरची घातली होती त्यानेच कढी तिखट होते, त्यामुळे यामध्ये दुसरा कुठलाच मसाला घालण्याची देखील गरज नाही. अगदी घरी असलेल्या साहित्यात, अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारी झटपट अशी समजून खायला अगदी टेस्टी अशी ही कढी होते. तर तुम्ही पाहू शकता मी सतत ढवळत आहे. सतत ही कढी ढवळायची आहे, कारण जर तुम्ही सतत नाही ढवळलं तर कढी फाटू शकते. त्यामुळे फाटू नये यासाठी महत्त्वाची टिप्स आहे, कढीला जास्त खळखळ उकळी फुटू द्यायची नाही. शेवटी येऊ द्यायची थोडी उकळी, पण एकदम शेवटी पण जास्तही नाही. एकदम अगदी कमी गॅसवर अगदी थोडीशी अशी उकळी येऊ द्यायची आणि याला उकळी यायला लागली की हलवत राहायचं आहे. काही यूट्यूबर काय करतात माहिती आहे का, जे मोठे यूट्यूबर असतात ना तर ते जास्त उकळी येऊ देतात आणि आपल्याला सांगतात की जास्त उकळी येऊ द्यायची वगैरे, छान उकळून द्यायची कढी. मग ते काय करतात, व्हिडिओ स्किप करून दाखवतात. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने बनवायला जाता आणि तुमची कढी फाटते आणि तुमच्या कमेंट्स येतात. तर ते येऊ नयेत यासाठीच मी आज ही रेसिपी बनवलेली आहे. तर अगदी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे
आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला ही कढी दाखवलेली आहे. अगदी ओरिजिनल पद्धतीने मी कढी दाखवली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही कढी झाली आहे. आणि खरंच सांगते, खायला देखील खूप छान अशी ही कढी झाली होती. तर आता शेवटी मी गॅस बंद करून 5 मिनिटं कढी ठेवली होती आणि आता मी व्हिडिओ काढला आहे. तुम्ही पाहू शकता, खायला घेतानाचा व्हिडिओ आहे. तर खूप छान अशी कढी झाली होती. तुम्हाला कशी वाटली ही कढी आणि व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा ही कढी कशी वाटली. चला तर मग बाय बाय, भेटूया तशाच पुढच्या रेसिपीसोबत आणि तोपर्यंत खात राहा. बाय बाय, भेटूयात उद्या.